नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो माझ्या मित्रासोबत घडलेली एक सत्य घटना आहे. त्यामुळे व्यक्ती आणि जागांची नावे मी इथे बदलली आहेत. तर हा अनुभव आपण त्याच्याच शब्दात ऐकणार आहोत. नमस्कार, माझे नाव नितीन आहे. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा माझ्या वडिलाचे नुकतेच दुसरे लग्न झाले होते. माझी पहिली आई घर सोडून निघून गेली होती. ती बेपत्ता होती. कित्येक दिवस पोलिसांनी तिचा शोध घेतला, पण ती कुठेच सापडली नाही. शेवटी नातेवाईकांच्या सांगण्यावरून माझ्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्यांच्या लग्नाला आता जवळपास 6 महिने उलटले होते. आम्ही सर्व नव्या आईच्या येण्याने खूप खुश होतो. आमची जुनी आई गेली होती त्याचं आम्हाला दुःखही होतं, पण आता ह्या नव्या गोष्टींमध्ये आम्ही रमू लागलो होतो आणि हळूहळू आमच्या जुन्या आईचा आम्हाला विसर पडू लागला होता. हा प्रसंग 2012 सालचा आहे. तेव्हा मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही शक्यतो घरीच राहायचो. माझ्या नवीन आईला मामा वगैरे कोणीही नव्हते आणि माझ्या पहिल्या आईचे भाऊ वगैरे आमच्यासोबत जास्त संपर्कातही नव्हते. त्यामुळे जायला आम्हाला आजोळच नव्हते. म्हणून आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या घरीच घालवायचो. आमच्या घरापासून काही अंतरावर एक आंब्याचे झाड होते. उन्हाळ्यामध्ये त्याला छान मोहर यायचा. ह्या वर्षीसुद्धा त्या आंब्याला छान मोहर आला होता आणि माझ्या आईला आंबे खूप आवडायचे. त्यामुळे तिने आम्हाला सांगितले की त्या आंब्याच्या झाडावरनं काही आंबे तोडून आणा. आज आपण आमरस करूया. मला सुद्धा आमरस खूप आवडायचा. त्यामुळे मी लगोलग त्या झाडाकडे निघालो आणि मी काही आंबे त्या झाडावरून तोडून आणले. त्या दुपारी आमच्याकडे आमरस व कुरडयांचा छान बेत झाला. मनसोक्त आमरस पिऊन आम्ही सर्व झोपी गेलो. सायंकाळी जेव्हा आम्हा सर्वांना जाग आली तेव्हा आम्ही बघितलं की आई खिडकीमध्ये उभे राहून त्या आंब्याच्या झाडाकडे एकटक पाहत होती. आम्ही सर्व तिच्या जवळ गेलो आणि विचारले, काय झालं आई? त्यावरती काहीच बोलली नाही. जेव्हा आम्ही तिचे डोळे पाहिले तेव्हा ते रक्ताने लालबुंद झाल्यासारखे दिसत होते. जणू ती खूप रागाने त्या दिशेने बघत होती. त्यावेळी बाबा ऑफिसला गेलेले होते. सायंकाळी सुमारे 7 वाजता बाबा ऑफिसवरनं परतले. आईचे बाबासोबत बोलणे पूर्णपणे बंदच होते. बाबांनी 2-3 वेळा आईला हाक मारली, पण आई त्यांना काहीच उत्तर देत नव्हती. हा सर्व काय प्रकार सुरू आहे आम्हाला समजत नव्हते. बाबांनी आम्हाला विचारले, आज दिवसभरामध्ये तुम्ही काही दंगमस्ती केली आहे का? आईला त्रास दिला आहे का? ती अशी शांत शांत काय आहे? त्यावर आम्ही म्हणालो, आम्हालाही माहीत नाही. दुपारी आईने आम्हाला त्या समोरच्या झाडावरनं आंबे तोडून आणायला सांगितले. आम्ही ते आंबे तोडून आणले, त्याचा रस वगैरे खाल्ला आणि जेव्हा आम्ही झोपेतून पुन्हा उठलो तेव्हापासून आई काहीच बोलत नाही आहे. त्या आंब्याच्या झाडाचे नाव ऐकताच बाबाचा पारा चढला आणि ते म्हणाले, किती वेळा सांगितलं आहे त्या झाडावरनं काहीही आणत जाऊ नका. ती एक इथे नवीन आहे, पण तुम्हाला अक्कल नाही का? त्यांचे ते बोलणे ऐकून आम्हाला काहीच समजत नव्हते. त्या झाडावरनं आंबे आणले त्यावर एवढं चिडण्यासारखं काय आहे हे आम्हाला समजत नव्हते. पण आम्हाला असे वाटले शेजाऱ्यांचा उगीच ओरडा किंवा भांडण घ्यावे लागतील, त्यामुळे बाबा या विषयावर चिडले असतील. आम्ही म्हणालो, बाबा आईने खूप हट्ट केला होता, तिला त्या झाडाचे आंबे खायचे होते म्हणून आम्ही ते घेऊन आलो होतो. इथून पुढे नाही आणणार आम्ही कधीच. त्यावर ते ठीक आहे म्हणाले आणि डोक्याला हात लावून तिथेच बसले. असेच 2-3 दिवस गेले. आईचा स्वभाव दिवसेंदिवस विक्षिप्त होत चालला होता. ती बाबांवर सारखा राग करायची, चिडायची, ओरडायची. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही आईला पाहत होतो, पण ती इतकी विचित्र कधीच वागली नव्हती. तिचा मूळचा स्वभाव खूप शांत होता. आता आम्हालाही थोडे विचित्र वाटत होते की हा सर्व काय प्रकार सुरू आहे. बाबांच्या ओळखीतले एक गृहस्थ होते. ते एकदा घरी आले असता बाबांनी त्यांना घडत असलेला सर्व प्रकार सांगितला.
ते भूत प्रेत तंत्रमंत्र या विषयामध्ये थोडे जाणकार होते. त्यांनी म्हणले, आज संध्याकाळी मी तुमच्याकडे गुरुचरित्राचा अध्याय वाचण्यासाठी येतो. बघूयात काय होतंय ते. नेमकं त्यांचं ह्यातून काय साध्य होतं ते आम्हालाही समजलं नाही. ते संध्याकाळी आले. ते जसे गुरुचरित्राचा ग्रंथ घेऊन घरात आले तशी आई थोडी विचित्र वागू लागली होती. त्यांनी जसा तो अध्याय सुरू केला तशी ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागली आणि त्यांना काही बाही बोलू लागली. एवढेच काय, तिने किचनमधून चाकू घेऊन त्यांच्यावर प्रहार करण्याचाही प्रयत्न केला. आता त्यांना कळून चुकले होते की आई बाधित आहे. मग त्यांनी त्या दिवशी घडलेला सर्व प्रकार आम्हाला विचारला. आम्ही त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा ते म्हणाले, अच्छा, तर पाणी इथे मुरतंय. ज्या आंब्याच्या झाडावरून तुम्ही ते आंबे आणले होते त्या आंब्याच्या झाडामध्ये कोणत्या तरी अतृप्त आत्म्याचा वास आहे. त्यांनी हे वाक्य बोलताच बाबांच्या तोंडचं पाणीच पळालं. ते एकदम कावरे बावरे होऊन इकडे तिकडे पाहू लागले. तेव्हा ते बाबांना विचारू लागले, काय झालं, तुम्ही का घाबरलात? त्यावर बाबा म्हणाले, नाही, काही नाही. त्या व्यक्तीने तिथे एक पूजा मांडली आणि आईला त्या रिंगणात बसवले आणि तो विचारू लागला, सांग, कोण आहेस तू आणि या बाईला का त्रास देत आहेस? काय बिघडवलं आहे हिने तुझं? त्यावर आई एका वेगळ्या भसाड्या आवाजात बोलू लागली, मी लक्ष्मी यांची पहिली बायको. हे वाक्य ऐकताच बाबा ढसाढसा रडू लागले. त्यावर त्या व्यक्तीने पुन्हा विचारले, हिला का त्रास देत आहेस तू? काय बिघडवलं आहे हिने तुझं? त्यावर आई पुन्हा त्याच आवाजात बोलू लागली, हिने माझं काही बिघडवलेलं नाही आहे, पण मला सूड घ्यायचा आहे. सूड? कोणाचा? हिच्या नवऱ्याचा. त्याने मला मारून त्या आंब्याच्या झाडाखाली पुरले होते, त्यामुळे मी त्याला त्रास देत आहे. त्यांचे हे वाक्य ऐकताच आमच्या अंगावर सर्रकन काटा आला आणि आम्हाला सर्व प्रकार समजला. त्यावर बाबा रडता रडता बोलू लागले, हो, चुकलं माझ्याकडून तिचा खून झाला होता. त्या दिवशी आमच्या दोघांचे खूप वाद झाले. त्या वादामध्येच माझ्या हातून पेपरवेट तिच्या डोक्यावर लागला आणि त्यातच ती गेली. पोरं त्यावेळी शाळेत गेलेले होते, त्यामुळे हा सर्व प्रकार कोणालाही कळला नाही. मी तिला त्या झाडाखाली पुरले आणि वरून माती वगैरे टाकून दिली आणि एक मोठा दगड ठेवला, जेणेकरून कोणीही तिथे तपास करणार नाही. बाबांचे ते सर्व बोलणे ऐकून त्यांनी बोलवलेला तो व्यक्ती घाबरला होता, परंतु शेवटी तो बाबांचा मित्र होता, त्यामुळे त्याने बाबाला या संकटातून काढायचे ठरवले. तो आईला बोलू लागला, तुझ्यासोबत जे झालं ते वाईटच होतं, पण आता तुझी मुलं, तुझा नवरा सर्व सुखी आहेत. त्यांना त्रास देऊ नकोस. तुला काय हवं असेल ते मला सांग, मी तुला त्यांच्याकडनं ते मिळवून देतो. त्यावर आई थोडी शांत झाली. आईच्या आतमध्ये असणारा माझ्या पहिल्या आईचा आत्माही थोडा आता व्यवस्थित बोलू लागला आणि ती म्हणू लागली, ठीक आहे, मी याला माफ करायला तयार आहे. मला फक्त मटण हवं आहे. त्या झाडाखाली आज रात्री मटण ठेवा, मी ते खाईन आणि हिला सोडून देईन. त्यावर त्या व्यक्तीने ती कबुली दिली आणि रात्री तिने सांगितल्याप्रमाणे मटण त्या झाडाजवळ ठेवण्यात आले. पण असे म्हणतात की उतारा काढत असताना उतारा बाधित व्यक्तीच्या डोक्यावरनं फिरवून त्या जागी ठेवला पाहिजे जिथे त्या आत्म्याने सांगितले आहे. परंतु त्यांनी तो उतारा आईवरनं न ओवाळताच तेथे ठेवला होता आणि हीच त्यांची सगळ्यात मोठी चूक झाली. जसे त्यांनी तो उतारा तेथे ठेवला आणि आईला सांगितले की जा, तुझा उतारा तुझ्या जागी ठेवला आहे, तशी आईच्या आतमध्ये असलेली ती वाईट शक्ती आईचं शरीर सोडून निघून गेली. एक झटक्यासरशी आई खाली बसली आणि बेशुद्ध झाली. परंतु काही वेळानंतर आई पुन्हा जागी झाली आणि पुन्हा त्याच भसाड्या आवाजात बोलू लागली, तुम्ही मला फसवलात. तिथे काहीही ठेवलेलं नाहीये. मला तिथे काही दिसलं नाही. तुम्ही खोटं बोललात माझ्यासोबत. आता मी हिच्या शरीराला सोडणार नाही. आता मी हिला सोबत घेऊन जाणार.
आईचे ते वाक्य ऐकून सर्वजण घाबरले. तेव्हा त्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात आली की तो उतारा ओवाळायचा विसरून गेला होता. आता काय होणार याची सर्वांना चिंता लागली. शेवटी त्या व्यक्तीने त्यांना अजून एक उपाय सुचवला की आपण यांना गाणगापूरला घेऊन जाऊया. तिथे गेल्यानंतर दत्त महाराजांच्या आश्रयात राहून कदाचित ह्या बऱ्या होतील. तसे त्यांनी गाडी केली आणि ते सर्व तिकडे जाऊ लागले. जात असताना वाटेत त्यांना रात्र झाली. रात्री एका जंगलामध्ये त्यांची गाडी बंद पडली आणि गाडीचा मागचा दरवाजा अचानक उघडला गेला. हवेने उघडला असेल असे समजून त्यांनी तो दरवाजा लावून घेतला आणि ते पुढे जाऊ लागले. ते जेव्हा गाणगापूरला पोहोचले तेव्हा आई एकदमच नॉर्मल वागू लागली होती, जणू तिला काहीच झाले नाही. सर्वांना वाटले की आता ही बरी झाली आहे. तसे ते गाणगापूरवरनं परत येऊ लागले. परत येत असताना पुन्हा तोच प्रकार घडला. गाडीचा मागचा दरवाजा आपोआप उघडला गेला आणि नंतर बंद झाला. जेव्हा ते पुन्हा घरी आले तेव्हा आई परत तशीच विचित्र वागू लागली होती. आता त्यांना कळून चुकले की जेव्हा जाताना गाडी बंद पडली होती तेव्हा तो आत्मा कदाचित गाडीतनं निघून गेला होता. कारण त्या आत्म्यालाही कळले होते की आपण गाणगापूरला जात आहोत. परंतु वापस येताना गाडी जेव्हा पुन्हा बंद पडली तेव्हा पुन्हा त्या आत्म्याने याच्या शरीरामध्ये शिरकाव केला होता. ह्या दोन्ही वेळा त्या आत्म्याने आपल्याला खुणा दिल्या होत्या. आता त्या व्यक्तीला कळून चुकले की यांच्या शरीरातून हा आत्मा काढणे अशक्यच आहे. कदाचित आता तो आत्मा यांना सोबतच घेऊन जाणार. तरीही त्याच्याकडनं होऊ शकतील तेवढे सर्व प्रयत्न त्याने केले आणि आईची परिस्थिती हळूहळू सुधरू लागली. परंतु ती पूर्णपणे बरी कधीच झाली नाही. आजही आमच्या घरात जेव्हा कधी एखादे देवाचे स्तोत्र, मुख्यतः हनुमान चालीसा म्हणली जाते, तेव्हा आई मोठ्या मोठ्याने रडू लागते. तिला असहाय्य वेदना होतात आणि ती मोठ्या मोठ्याने विवळते. माझी आई यातून आता कधीच बरी होऊ शकणार नाही. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. जर आपण ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुमच्याकडेही अशाच काही कथा असतील तर आम्हाला आमच्या ईमेल ID वर नक्की पाठवा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. धन्यवाद.